आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप। धुळे चंद्रगौर कॉलनी देवपूर येथे दशमाता उत्सव हा कानबाई माता उत्सव सारखाच असतो, पण दशमाता या देवीला 10 दिवस स्थापना केली जाते। स्थापना केल्यानंतर सकाळी व संध्याकाळी आरतीचे आयोजन केले जाते। 10 दिवस पंचक्रोशीतील नागरिक दर्शन घेण्यासाठी येतात। रत्नादेवी रवींद्र फुलपगारे यांनी 11 वर्षाचा व्रत केलेला होता। तो व्रत पूर्ण करून आज 10व्या दिवशी महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते। आज रात्री 12 वाजता पांढरा नदीत आरती करून देवीचे विसर्जन केले जाईल, असे आयोजक रवींद्र फुलपगारे, वसंत फुलपगारे, सुभाष फुलपगारे, गणेश फुलपगारे, अशोक फुलपगारे, प्रकाश फुलपगारे यांनी सांगितले। या भंडाराच्या वेळी माधव दुसाने, रवी पाटील, अशोक देसले सर, प्रमोद मोरे, किरण मोरे, सिद्धार्थ, नितेश मोरणकर, भांबरे गुरुजी, भारत पाटील, कदम नाना आदी सर्व उपस्थित होते। रवींद्र फुलपगारे। आम्ही जुन्या धुळ्यात राहतो, पण मुलाच्या शिक्षणामुळे आम्ही इथं आलेलो आहेत अंबाजीनगरमध्ये। अंबाजीनगरजवळ चंद्रगौर कॉलनीत मी धडगाव पासून व्रत चालू केलेलं आहे की माझी ग्रहदशा सुधारावी आणि मातेने मला भरभरावून माझी परिस्थिती चांगली करावी, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित करावं। त्याच्यासाठी मी प्रयत्न तिच्या चरणाजवळ आलेली होती आणि तिने माझ्या तो उद्धार केलेला आहे। मी 11 वर्षापासून हे व्रत करत होती, आता त्याचं उद्यापन करते। माझं हे 11वं वर्ष आहे दशमातेचं। आता भंडारा ठेवलाय मी आज त्या दशमातेचा कृपेने, तिच्या आशीर्वादाने। दशमाता ही दिव्याच्या अमावस्येला बसते। 10 दिवस तिचं व्रत केलं जातं। 10व्या दिवशी रोज सकाळ संध्याकाळ तिची आरती पोथी होत असते। सर्व कॉलनीतील सर्व मंडळी आरतीला येत असतात आणि शेवटच्या दिवशी आम्ही भंडारा करतो दशमातेच्या। 11व्या वर्षी म्हणून भंडारा ठेवलेला आहे। आज विसर्जन आहे, शेवटचा दिवस। आजच्या बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।